वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत असतानाही भाजपकडून लोटस ऑपरेशनची तयारी सुरू असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। महापालिकेतील संख्याबळ पाहता बहुजन विकास आघाडीचे 71 नगरसेवक तर भाजप सेना आघाडीचे 44 नगरसेवक निवडून आले आहेत। भाजपकडून महापौर पदासाठी दर्शना त्रिपाठी आणि उपमहापौर पदासाठी नारायण मांजरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। कमी संख्याबळ असूनही भाजप आक्रमक भूमिकेत दिसून येत आहे। आमची रणनीती काय आहे हे आम्ही 3 फेब्रुवारी रोजी दाखवू। आमच्याकडे 44 नगरसेवक आहेत। आम्हाला फक्त 14 नगरसेवकांची गरज आहे। काहीही होऊ शकते, असे वक्तव्य भाजप आमदार राजन नाईक यांनी लोटस ऑपरेशनचे संकेत दिले आहेत। या पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिकेतील महापौर निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे। सर, काय सांगणार? आज आपण महापौर आणि उपमहापौर पदाचे 2 फॉर्म भरलेले आहेत। आज आम्ही महापौर पदासाठी आमच्या दर्शनाताई कोटक त्रिपाठी यांना महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी आमच्या नारायण सुरेश मांजरेकर म्हणून या दोघांचे फॉर्म भरलेले आहेत। आत्ताच फॉर्म भरून आम्ही बाहेर आलो। कशा पद्धतीची रणनीती असणार आहे पुढची? कारण आपल्याकडचं जे संख्याबळ आणि सत्ताधाऱ्यांचं संख्याबळ याप्रमाणे आपली पुढची रणनीती कशी असेल? रणनीती ही जाहीरपणे सांगायची नसते। निश्चितपणे तुम्हाला ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी कळेल आमची रणनीती काय होती। कमी संख्याबळामध्ये काय आपण लोटस ऑपरेशन होणार आहे? संख्याबळ कमी कुठे आहे? 43 अधिक 1 44 संख्याबळ आहे। बहुमतापासून फक्त 14 लांब आहोत। त्यामुळे आम्ही काय फारसे लांब जास्त लांब नाहीत। पूर्वी इथे 1, 2, 5 एकदा जनांदोलनाच्या वेळेला 21 नगरसेवक निवडून आलेले। आता तर आम्ही 44 आहोत। पुढे 1 लागलं की 144 होईल। त्यामुळे निवडणुकी आता 3 तारखेला मतदान होईल, त्यानंतर कळेल स्पष्ट का होईल त्याचं।